नमस्कार शेतकरी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या या युट्यूब चॅनल मध्ये। तर आज आपण आलो आहोत वांग्याच्या प्लॉट मध्ये। तर आज आपण एका अशा युवा शेतकऱ्याला भेट देणार आहोत ज्याने शहरातील आरामदायी नोकरीला रामराम ठोकत शेतीकडील वाट पकडली आहे। तर आज आपण आलो आहोत निखिल गांडोळे यांच्या शेतामध्ये। या व्हिडिओ मधून आपण जाणून घेणार आहोत वांग्याची लागवड कशी करायची, वांग्याची जात कोणती निवडायची, खत आणि पाणी व्यवस्थापन कसे करायचे, रोग व किडींचे नियंत्रण कसे करायचे, खर्च किती येतो, उत्पन्न किती मिळते आणि नफा किती होतो। जर तुम्ही शेतकरी असाल किंवा वांग्याची शेती करण्याचा विचार करत असाल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। चला तर मग थेट शेतकऱ्यांशी संवाद साधूया। नमस्कार दादा, मी निशा। स्वागत आहे तुमचं आपल्या या युट्यूब चॅनलवर। तर सर्वप्रथम तुमची ओळख करून द्या। माझं नाव निखिल लहानू गांडोळे, संगमनेर तालुक्यात सायकेंडी गाव। ओके, आणि तुम्ही किती वर्षापासून शेती करता? मी 6 वर्षापासून शेती करतोय। तर तुम्ही आता हे वांग्याची लागवड केली आहे, तर ती किती क्षेत्रामध्ये? ती आता 30 गुंठ्यामध्ये केलेली आहे आम्ही। ओके, आणि किती वर्षापासून वांग्याची लागवड करता? 6-7 वर्षापासून करतोय आम्ही वांगी। ही वांग्याची कुठली व्हरायटी आहे? ही अजय अंकुर आहे। आणि ही व्हरायटी निवडण्यामागचं कारण? ही व्हरायटी निवडण्यामागचं कारण असं आहे, मार्केटमध्ये इतर वांग्यांपेक्षा या व्हरायटीला उच्चांक दर असतो, त्यामुळे ही व्हरायटी निवडतो आम्ही। ही वांग्याची लागवड तुम्ही कोणत्या महिन्यात केली आहे? ही मार्च एंडिंग आणि एप्रिलच्या सुरुवातीच्या आठवड्यात करतो आम्ही। ओके, आणि रोपे कुठून आणली? ही आम्ही जवळच्या नर्सरीतून परचेस करतो। एक रोप किती रुपयाला मिळालं? एक रोप आम्हाला पोच 1 रुपया आणि 10 पैसे पोच येतं आम्हाला। म्हणजे इथे डायरेक्ट शेतामध्ये येतं। आता ही जी लागवड केली आहे तुम्ही, तर ते 2 रोपांमधील अंतर किती ठेवलंय? हे आम्ही 1.5 फूट 2 रोपांमध्ये अंतर आहे आणि 2 सऱ्यांमधलं अंतर आमचं 8 फूट असतं। ओके, आणि जी जमिनीची मशागत कशी केली आहे तुम्ही? ही आम्ही वांगे लागवड करण्याच्या 3 महिने अगोदर शेत पूर्णपणे नांगरून व्यवस्थित तापण्यासाठी ठेवून, त्यानंतर फेब्रुवारी महिन्यात रोटर मारून शेणखत टाकून आणि बेड वगैरे पाडून मार्च मध्ये लागवड करतो। तुम्ही या शेतीसाठी सेंद्रिय व रासायनिक खते कोणती वापरली आहे? आता सुरुवातीला आम्ही बेड पाडल्यानंतर बेसल डोस टाकतो आम्ही, त्याच्यात निंबोळी पेंट टाकतो आणि 24-24, 10-26, 18-46 प्रामुख्याने असे खतांचा आम्ही बेसल डोस भरतो आधी। अच्छा, आणि मग लागवड केल्याच्या नंतर? लागवड केल्यानंतर प्लॉट चालू झाल्यानंतर मग वॉटर सोल्युबल खत सोडतो आम्ही। खतांचं व्यवस्थापन कसं असतं? आता आपण वांग्याची परिस्थिती बघतो कशी, सध्या फुलधारणा कशी, त्या परिस्थितीवर आपण 8 दिवसानंतर 4 दिवसानंतर आपण वॉटर सोल्युबल खत देतो त्याला खालून। म्हणजे निवळीमधनं हो, सोडता? निवळी सोड। वांग्याला तुम्ही पाणी किती दिवसात न देता? आणि उन्हाळा येता, तर उन्हाळ्यामध्ये पाण्याचे व्यवस्थापन कसे करतात? आता या टेम्परेचर मध्ये बघितलं तर वांग्याला रोज 1-1.5 तास पाणी लागतंय। उन्हाची उष्णता ही जास्त असल्यामुळे वांग्याला जरा सुकवा धरल्यामुळे पाणी जास्त लागते, मग रोज 1-1.5 तास पाणी देतो। हे वांग्यावरती कोणती कीड येते किंवा कोणते रोग येतात आणि त्याचं व्यवस्थापन तुम्ही कसं करता? आताचं टेम्परेचरचं बघितलं तर वांग्यावर सगळ्यात जास्त थ्रिप्सचा अटॅक आलेला आहे। थ्रिप्स या कीड वगैरे अजून काही नाहीये, पण थ्रिप्सचा अटॅक सगळ्यात जास्त आहे। लाल कोळी, थ्रिप्स, त्याने पिकावरती काही परिणाम होतो? पिकाला पूर्ण शायनिंग खराब होऊन जाते, देठाची क्वालिटी पूर्णपणे खराब होऊन जाते थ्रिप्सनी, आणि मार्केटमध्ये रेट दर कमी भेटतो त्याने। तर मग त्याच्यावर तुम्ही काय उपाय करता? त्याच्यावर आता असं शेड्यूल ठेवावं लागतं, एक 4 ते 5 दिवसानंतर स्प्रे गेला पाहिजे आपण। त्याच्यावर सुरुवातीला ओमाइट आणि सल्फर या औषधाचा फवारणी केली होती, 90% रिझल्ट दिसतोय आपल्याला आता त्याच्यावरती। 4-5 दिवसानंतर आपण दुसरा फवारा घेऊ। आता ही लागवड केली आहे, तर मग याला फुलकळी किती दिवसांनी आली? लावल्यापासून महिन्यात फुलकळी येते आणि एक 40 ते 45 दिवसात प्लॉट पूर्णपणे चालू होतो सगळं। आणि हा प्लॉट किती दिवसापर्यंत चालेल?
तसा वर्षापर्यंत चालतो, पण 9 ते 10 महिन्यापर्यंत एकदम व्यवस्थित चालतो. कोणत्याही रोगाला बळी न पडता 9 ते 10 महिन्यापर्यंत व्यवस्थित चालतो. आणि जर जास्ती पाऊस झाला तर याच्यावर काही परिणाम होतात का? पाऊस जास्त झाल्यावरती ड्रॉपिंग जास्त होती, फुलकळीची ड्रॉपिंग होती, त्याच्यामुळे ॲव्हरेजला थोडासा फरक पडतो. आणि आळी वगैरे पावसाने? आळीचा असतो थोडासा प्रभाव, पण फुल ड्रॉपिंगचा जास्त अडचण असते. पीक चालू झाल्यापासून किती तोडण्या होतात? आता तोडण्याचं सांगता नाही येणार, पण आम्ही चालू झाल्यापासून रोज वांगे तोडतो आणि आम्हाला रोज 10 ते 12 कॅरेट माल निघतो रोज. आणि एक जो मजूर असतो तो किती माल तोडू शकतो दिवसाला? आता आम्ही सकाळी 6 वाजता वांगे तोडतो, 6 ते 9. मग एक मजूर 4 ते 5 कॅरेट तोडतो. आणि आता सध्या मार्केटमध्ये काय बाजारभाव चालू आहे वांग्याचे? वांग्याचे बाजार आता सध्या चालू आहे 500 पासून 600-700 रुपयापर्यंत चांगल्या मालाला बाजार आहे. एक कॅरेटला. एका कॅरेट मध्ये किती किलो माल बसतो? एका कॅरेटमध्ये 16 ते 17 किलो माल बसतो. आता सायकिंडी गाव संगमनेर तालुक्यात येतं, हो. तर मग याची बाजारपेठ कुठे? नाशिकलाच पंचवटी मार्केट. अच्छा, तिथे. आणि मग तिथे मालाची आवक कशा प्रकारे? आता या टेम्परेचरमुळे मालाची आवक जास्त आहे. आता सध्याच्या परिस्थितीला जून महिना पण संपत आलाय आणि पाऊस पण कमी आहे, तर मग त्याचा काही परिणाम मालावरती दिसून येतो का? निश्चितच पाऊस पाहिजे, आणि पाऊस पडल्यानंतर जी क्वालिटी असते मालाला ती या टेम्परेचर मध्ये येणारच नाही. म्हणजे शाईन वगैरे? हो, शाई, देठाची क्वालिटी आणि वांग्याचा कलर वगैरे हे पावसावरतीच अवलंबून. आणि तुमच्याकडे पाण्याचं कसं आहे? म्हणजे पाणी भरपूर प्रमाणात आहे की नाही? पाणी सध्या कमीच आहे, पण एक तळ असल्यामुळे पाण्याचं जरा थोडस अजून बरं आहे. जर बाजारभावात जर घसरण झाली तर मग त्याच्यावर तुम्ही काय करता? आता याचं शेड्यूल आहे, रोज तोडावंच लागतं. जरी घसरण झाली बाजारभावात तर त्यांची साईज वगैरे वाढू शकते, झाड ट्रेस मध्ये जाऊ शकते. त्याच्यामुळे रोजच्या रोज तोडून मार्केटला पाठवावंच लागतं किती बाजार कमी झाली तरी. आता तुम्ही 5 ते 6 वर्षापासून वांग्याची शेती करता, तर मग याच्यामध्ये सगळ्यात मोठं आव्हान तुम्हाला कोणतं वाटलं? याच्यात आव्हान असं आहे, येणाऱ्या किडी, विविध प्रकारच्या आळी वगैरे, थ्रिप्स, मावा, आणि सर्वात मोठं आव्हान म्हणजे पाणी. अच्छा, जर पाणी मुबलक प्रमाणात नसेल तर मग पीक म्हणजे येणारच नाही चांगलं. पाणी म्हणजे जीवन मालासाठी. आता तुम्ही बोलताय की 30 गुंठे लागवड केली आहे, तर मग आता म्हणजे पीक चालू झाल्यापासनं तर पीक संपेपर्यंत एकूण किती खर्च येतो तुम्हाला? आता तसं बघितलं तरी आम्ही शेणखत सुरुवातीला टाकलं होतं, तर 4000 रुपये ट्रॉली प्रमाणे आम्ही 7 ट्रॅक्टर शेणखत टाकलेलं होतं. रोपं 1 रुपयाला होतं, ते आपण 2200 रुपये टाकलेले इथं लावलेले. आणि मल्चिंग पेपर आहे, ड्रीप आहे, बेड पाडणे, नांगरणी, असा टोटल प्लॉट चालू होणे अगोदरच असं 50 ते 60 हजार रुपये खर्च झालेला आहे आधीच. हो. आणि मग नंतरून फवारणी वगैरे? हो, मग ते चालू झाल्यानंतर फवारणी वगैरे जसं शेड्यूल असेल तसा खर्च करावा लागतो. कमीत कमी महिन्याला किती खर्च येतो फवारणीचा? आता तसं बघितलं तर महिन्याला फवारणी आणि प्लस ड्रिप मधून आपण जे खत सोडतो तर ते महिन्यातून 2दा सोडतो, तसं मग त्याचा एक 15 ते 20 हजार रुपये महिन्याला खर्च आहे फवारणी आणि खतांचा. वांग्याच्या शेतीमधून तुम्हाला साधारणतः नफा किती मिळतो? आता तसं बघितलं तर 600 ते 500 ते 700 रुपयापर्यंत कॅरेट जात आहे आपलं. एक दिवसाला 10 ते 15 कॅरेट असतात. मग तसं आता त्यातून खर्च जाता आपल्याला एक दिवसाला 4 ते 5 हजार रुपये शिल्लक राहतात. म्हणजे त्यातून गाडीवाले जो माल नेतोय आपला त्याचं भाडं जाऊन, मजुरांचे पैसे देऊन, खत फवारणीचं सगळं सोडून आपल्याला 4 ते 5 हजार रुपये रोज शिल्लक भेटता याचे. आता तसं बघितलं तर रोजचे बाजारभाव हे वेगळे असतात. त्यांनी बघितलं तर रोजचा नफा तोटा हा थोडा चढ उतार होऊ शकतो त्याच्यात. आणि थोडंसं व्यवस्थापन व्यवस्थित असलं तर निश्चित याच्यात शेतकरी समाधानी होऊ शकतो. आता तुम्ही जसं युवा शेतकरी आहे, तर मग जी युवा पिढी येईल त्यांना तुम्ही कोणता संदेश द्याल? शेतीकडे वळलं पाहिजे की नाही वळलं पाहिजे? निश्चित शेती चांगली आहे, नोकरीपेक्षा शेती 100% परवडेबल आहे. आणि निश्चित चांगलं व्यवस्थापन, व्यवस्थित मार्गदर्शन असलं तर शेती 100% समाधानी आहे. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमधून आपण वांग्याची शेती कशी करावी, योग्य वाणाची निवड, खत व पाणी व्यवस्थापन, रोग नियंत्रण,
उत्पादन, खर्च आणि नफा याबद्दल सविस्तर माहिती जाणून घेतली. सर्वप्रथम आपल्या शेतकरी बांधवांचे मनपूर्वक आभार. त्यांनी स्वतःचा मौल्यवान अनुभव आपल्यासोबत शेअर केला. तर मित्रांनो, तुम्हाला या वांग्याच्या शेतीमधून नक्कीच नवीन काहीतरी माहिती शिकायला मिळाली असेल. तर एका नव्या युवा शेतकऱ्याचा अनुभव तुम्हाला कसा वाटला ते आम्हाला कमेंट बॉक्स मध्ये जरूर कळवा. व्हिडिओ आवडल्यास एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. हा व्हिडिओ तुमच्या शेतकरी बांधवांपर्यंत शेअर करा. अशा शेतीविषयक मुलाखती, आधुनिक शेतीची माहिती आणि यशस्वी शेतकऱ्यांचा प्रेरणादायी कथा पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन नक्की दाबा. तुम्हालाही तुमच्या शेतीचा, बागायतीचा, पोल्ट्री, डेअरी किंवा इतर कोणत्याही शेतीचा व्यवसाय असा प्रोफेशनल व्हिडिओ किंवा इंटरव्ह्यू काढून द्यायचा असेल तर डिस्क्रिप्शन मध्ये दिलेल्या मोबाईल नंबरवर संपर्क करा. आम्ही तुमच्या शेतीची यशोगाथा संपूर्ण महाराष्ट्रापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करू. व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनपूर्वक धन्यवाद. पुन्हा भेटू एका नव्या शेतकऱ्याच्या नव्या यशोगाथेसह. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद.